एकमक्षरं महापातकनाशनम असो या ठिकाणी आज सायंकाळी अध्या होणार आहे म्हणून आता अध्या घेण्यात येत आहे। तरी गावातील सर्व शिक्षक वाचक आणि ऐकणारी मंडळी ताबडतोब आणि या कथेचा लाभ घेण्यासाठी हनुमान मंदिरामध्ये येणे। सज्जन हो, कथेचा पर्याय असा आहे की रात्रीच्या अध्यामध्ये असणारी कथा होऊन गेलेली। या ठिकाणी राजा दशरथानं प्रभू रामचंद्र आणि लक्ष्मण त्या आणि गादी सुतवंज या ठिकाणी विश्वामित्र आहे याला दिलेला आहे। गुरु शिष्यरे निघाला रघुनाथ, हे कथा वाल्मिकी कथील अद्भुत, तो ब्रह्मदिका विष्ट ग्रंथ 36 सहस्र ग्रंथ। या ठिकाणी असणार काय झालेलं आहे की या राम आणि लक्ष्मणासहित आपल्या गुरुच्या असणार पाठीमागे निघलेले आहे आणि हीच कथा असणारी अति गोड रम्य आणि पवित्र आहे। ही कथा मध्ये तुम्ही ऐका। समुद्र इसा थोर ग्रंथ, त्यातील सार सांगो मुख्यार्थ, जैसे भागीरथी ओन त्रशात पानिशवी अंजुळल्या। हा ग्रंथ कसा एखाद्या समुद्रासारखा विस्तीर्ण पसरलेला आहे आणि या समुद्रामध्ये हे पवित्र समुद्र आहे आणि संत भक्त मंडळी असणार त्यामध्ये आणि पाणी घेऊन असणारा आचमन करतात। अशा प्रकारे हा ग्रंथ आहे असं सांगतात। सागरा माझी बुडी देऊन, काही तास तेज मुक्ते वेचून, की याचा काशी सापडे अपार धन, पर्यत शक्ती मोठ बांधिया। या ठिकाणी जसं एखादा गरीब असतो आणि सागरामध्ये बुडी देऊन त्यामधलं असणारं जे मोठी पवळे आहे धन आहे तो काढतो, त्याप्रमाणे आपण या भगवती सागरामध्ये बुडी देऊन आपला या उद्धार होण्यासाठी ही कथा श्रवण करा। ग्रंथकार बोलतात, देखील अन्नाचा पर्वत, परी आपणा पुरतेची घे क्षुद्यार्थ, तैसा ब्रह्मद शिष्ट ग्रंथ, त्यातील गुह्यार्थ ऐकावा। ग्रंथकार म्हणतात की जसा एखादा भुकेलेला माणूस असतो आणि जरी अन्नाचा ढिगारा असणारा कितीही जरी दिसला तरी तो ज्ञानी भुकेलेला माणूस आपल्या पोटापुरतं घेतो, तसा असणार हा ग्रंथामध्ये लिहिलेला भरपूर कथा आहे। पण सज्जनांनो, आपल्याला जेवढं आणि आपल्या बुद्धीमध्ये बसल एवढंच घ्या आणि त्याप्रमाणे चाला किंवा वागा। वाल्मिकाची उच्चिष्ट उत्तरे, तीच परिसा तुम्ही सादर्या, श्रोते म्हणती उच्चिष्ट खरे, तरी तेच हो बोलत। या ठिकाणी असणारा ग्रंथकार म्हणतात की वाल्मिकाचं हे जे उच्चिष्ट आहे, बोलिले वाल्मिक तैसेची कलिनार वर पूर्ण गावी नती लोकी, त्या वाल्मिकानं लिहिलेली कथा आहे, हे वाल्मिकाचं उच्चिष्ट आहे। आणि श्रोते म्हणतात की या ठिकाणी जे उच्चिष्ट आहे तर हे उच्चिष्ट आम्ही कसं श्रवण करावं, खावा कसं, तर पुढेही स्पष्टीकरण करू लागले। परचे उच्चिष्ट अंगीकार, कदान करीती श्रोते चतुरा, सदेहे धनुष्य घेऊन थोर, पण अक्षर सोडित्या। म्हणून असणार या ठिकाणी श्रोते म्हणू लागले हे असणारं वाल्मिकाचं जे उच्चिष्ट आहे हे उष्ट असणारं आम्ही कसं श्रवण करावं किंवा कसं हे आणि असणारं खावं। पण या ठिकाणी ग्रंथकार स्पष्टीकरण करू लागले की वाल्मिकाचं असणारं उच्चिष्ट कसं आहे, त्याच्या मुखातून निघलेली ही रामकथा आहे आणि ही रामकथा असणारं तुम्हाला श्रवण करायला काही हरकत नाही। तो वक्त्याने सुकृष्य धनुष्य घेऊन, शास्त्र म्हणतात टाकोनी बाण, पण अक्षर निरोपण
सहदे धनुष्य छेदिले. या ठिकाणी म्हणतात की बाबा, आणि हे जे वाल्मिकानं लिहिलेलं आहे आणि याच्यामधलं असणारं यानं भरपूर लिहिलंय, पण मलाही ध्यानामध्ये किंवा बुद्धीमध्ये जेवढं राहिलंय एवढं असणारं ग्रंथकार म्हणतात की मी आहे लिहिलेलं आहे. जर कमी लिहिलेलं असलं, तुम्हाला जर कथा कमी वाटत असली तर आम्हाला क्षमा करा अपराध महाराज तुम्ही सिद्ध. चला पुढं. वक्ता म्हणे ऐक सावधान, कोणते उचिष्ट घेतीस जेल, तरी ते मधुमक्षिकाचे उचिष्ट पूर्ण. मधु आवडे देवासे. आणि श्रोते या ठिकाणी बोलतील की बाबा ह्या वाल्मिकाचं कोणतं उद्दिष्ट आहे. तर एक उदाहरण दिलेलं आहे. जसं एखादं झाडाला बसलेलं मोहळ असतं आणि त्या मोहळाचा असणारा कांदा जसं आपण खातो, त्या माश्या बाजूला काढतो, तेही उष्टच आहे ना. त्याचप्रमाणे ते उच्चिष्ट भगवंताला सुद्धा आवडतं, मोहळाचा मग देवाला सुद्धा आवडतोय. म्हणून हे वाल्मिकानं लिहिलेली रामकथा हे असणार म्हणले तुम्ही या ठिकाणी आपलं श्रवण करा. वत्स आदी करी दुग्ध पान, ते वत्सा करी दुग्ध पान, ते आयुष्य घेणे करिता अनुमान. भ्रमराधी जाये पुष्प शिवण, परिते शास्त्राते अंगीकारितीय. या ठिकाणी सांगतात की एखादी गाय असते आणि गाय जसं आपण एखादं वासरू सोडतो, गाईला पेतं आणि पेल्याच्या नंतर त्याच्या तोंडातून फेस येतो आणि तेच उष्ट दूध आपण या आणि आपल्या याच्यामध्ये काढतो आणि तेच असणारं वासरू पेलेलं उष्ट दूध जसं आपण त्यामध्ये अनुमान करीत नाही त्याप्रमाणे, किंवा एखादा भोंगा असतो, कमळावर फुलावर बसतो, आधी सुगंध देव घेतो आणि तेच फुल असणारा आपण नेऊन भगवंताला अर्पण करतो, यामध्ये काही अनुमान करीत नाही. त्याप्रमाणे हे वाल्मिकाचं उद्दिष्ट आहे. मेघमुखीचे जीवन, ते उचिष्ट नव्हे कदा जाण. यागीचा पुरोशे पूर्ण, उचिष्ट कोण मनुष्याच्या. जसा पावसाच्या धारा येतात, मेघाच्या ज्या धारा असतात आणि त्या या जमिनीवर पडल्याच्या नंतर तेच पाणी आपण प्यायला अनुमान करीत नाही, कारण ते मेघाचं उचिष्ट असतं. जसं ते पाणी आपण निशंकानं काही संशय न घेता पितो, त्याचप्रमाणे हे वाल्मिकानं लिहिलेली जी कथा आहे ही असणारी तुम्ही श्रवण करण्यात काही हरकत नाही, असं ग्रंथकाराने स्पष्टीकरण करू लागले. गोतमे गोदानिनी प्रार्थुन, तेने आधी केले स्तनपान. व्यासाचे उचिष्ट पुराण प्रचिन, उचिष्ट पूर्ण नैवेद्य. गौतम ऋषीने असणारा प्रार्थना करून असणारा या ठिकाणी कामधेनू नावाची गाय आणली आणि ते दूध काढला अगोदर त्यात तो स्वतः पेला आणि पुन्हा असणारे हे महान ऋषी पेलेले आहे. मग त्याने काही अनुमान केला नाही. त्याचप्रमाणे म्हणले हे वाल्मिकाची जी कथा आहे ही ऐकण्यासाठी अनुमान करू नका. ग्रंथकार पुन्हा 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 आपल्याला समजावून सांगू लागले. विष्णू निवेद पावन, त्यात उशिष्ट म्हणेल कोण. वाल्मिकी काव्या म्हणून उचिष्ट नव्हे सर्व. वाल्मिक ऋषीने लिहिलेलं हे जे काव्य आहे हे उचिष्ट असं म्हणू नका म्हणले. जसं असणार या ठिकाणी वेदानं जे असणार काव्य लिहून ठेवलेलं आहे ते कधीही उष्ट नाही, अशा प्रकारे हे सांगू लागलेले आहे. व्याघ्र मृग चर्म गहन, सुकर केस पटू कुले जाना. हस्ती दत्त गवाग्रे पूर्ण, इतुकी ब्राह्मण पवित्र मन. जसा वाघाचं कातळ
दाताळ आणि हे असणार साधा त्याचा स्पर्शही होऊ देत नाही. त्याप्रमाणे ही कथा आहे, सगळ्या ऋषीनं मान्यता दिलेली आहे, भगवंताने ही मान्यता दिलेली आहे. म्हणून असणार हे याच्या मुखातून निघलेली जी रामकथा आहे ही अति पवित्र आणि गोड आहे. आस्वायिका पूर्वीनु साधन यागा रक्षणार्थ जाता रघुनंदन कौशिका प्रती राजीव नयन बोलत झाला ते दवा. असं म्हणले. आता रात्रीच्या आद्यामध्ये कथा झालेली आहे. प्रभू रामचंद्र लक्ष्मण हा आणि विश्वामित्राच्या बरोबर आलेले आहेत आणि रक्षणासाठी दशरथानं स्वाधीन केलेले आहेत. तर आता प्रभू रामचंद्र विश्वामित्राच्या दरबारामध्ये आल्याच्या नंतर काय म्हणतो ते तुला ऐका. श्रीराम म्हणे महाऋषी मज तुम्ही नेता युदासी क्षण भंगुलता दिहासी आत्मप्राप्ती नाही माते. म्हणून या ठिकाणी असणाऱ्या ऋषीला विनंती प्रभू रामचंद्र करू लागलेले आहेत की हे विश्वामित्र महाराज, मला तुम्ही यज्ञाचं राखण करण्यासाठी न्यायला लागला खरं, पण मी आता काल परवा दिवशी जन्मालोय. मला कसल्याही प्रकारे आणि माहिती नाही किंवा ज्ञान नाही. मग आता मी याची आत्मप्राप्ती काय माहिती आहे हे मला सगळं सांगा.